मोठी श्रेष्ठ होती, तिचे गुरु महर्षी व्यास होते. त्यांनी तिला मंत्र दिला होता, ओम नमः शिवाय असा मंत्र दिला होता. त्या मंत्राची तिला अहोरात्र जप करायची. त्या मंत्रामुळे तिला इतकी दिव्यरत्न आणि इतकी ज्ञान प्राप्त झाले, भरपूर ज्ञान प्राप्त झाले. त्यावेळी दशरथ राजाला कळाले की तिला ज्ञान प्राप्त आहे. त्या दशरथ राजाने तिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसानंतर दशरथ राजाला तिच्या शरीराचा मोह झाला. त्यावेळी दशरथ राजा तिच्या जवळ जाईना. ज्यावेळी दशरथ राजाने तिला हात लावला त्यावेळेस दशरथ राजा जळायला आणि पूर्ण असं भाजायला लागलं. त्यावेळेस कलावतीला काही दिसत नव्हतं, फक्त दशरथ राजाला ओळख होतं. त्यावेळी दशरथ राजा कलावतीला म्हणतो, अगं तुझं पूर्ण अंतर भाजत आहे. तिनं म्हणते माझं अंतर भाजत नाही, मला शीतल लागते. त्यावेळेस तो म्हणतो नाही तुझं पूर्ण अंतर भाजत आहे. त्यावेळेस तिला प्रश्न पडतो. त्यावेळेस तिला इतकं ज्ञान प्राप्त असतं. तिने दशरथ राजाला म्हणले, तुमच्या गेलेल्या जन्मामध्ये इतकं पाप आहे, खूप पाप आहे. पापामुळे तुम्हाला नरकवास भोगावा लागेल असं तिने पतीला सांगते. त्यावेळेस आपल्या पत्नीनं जेव्हा आपल्या पतीला असं सांगितल्याबरोबर कोणत्याही पतीला राग येतो. त्यावेळेस इतका राग आला दशरथ राजाला, इतका राग आला, तो रागामध्ये लाल झाला. त्यावेळेस दशरथ राजा कलावतीला म्हणतो, अगं तुला जी मंत्र आहे मी तुला गुरु करतो, मला ती मंत्र दे. त्यावेळेस कलावती म्हणते, मी तुमची गुरु होऊ शकत नाही. गर्भमुनी आपल्या कुणाचे गुरु आहेत, तू त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा मंत्र मिळेल. तुमचे जेवढे काही पाप असतील ते पूर्ण नष्ट होतील. असं म्हणल्याबरोबर गर्भमुनी दुर्वासूची हे दोघं पण त्या दोघांचे गुरु होते. त्यावेळेस दशरथ राजा कलावतीला घेऊन महर्षी व्यासकडे गेला. त्यावेळेस तिची गुरु जाऊन गुरुला दीक्षा मागितली. त्यावेळेस गुरुनी यमुना काठेवर दशरथ राजाला घेऊन गेले, आंघोळ घातली, दिव्यरत्नाने त्यांना सजवलं. राजा असल्यामुळे त्यांच्याकडे इतकं दिव्यरत्न होतं, त्याने पूर्ण दिव्यरत्न आपल्या गुरूंना दिलं. त्यावेळेस आंघोळ झाल्यानंतर पूजा मांडली. महादेवाची पूजा मांडल्यानंतर त्यांना आता गुरुदीक्षा द्यायची होती. त्यावेळेस गुरुदीक्षा द्यायची होती. पूजा झाली. पूजा झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या गुरुने त्याच्या पाठीवर हात फिरवला, हात फिरून त्याच्या कानामध्ये मंत्र दिला. ज्यावेळेस त्या मंत्राचा अहोरात्र जप करायचा तो अहोरात्र जप करणे त्याची भक्ती पण श्रेष्ठ झाली. त्याचे पापाचे पर्वत होते त्याच्या डबलतून कावळे निघू लागले आणि भस्म होऊ लागले जळाच्या स्वरूपामध्ये. त्याचं जेवढं होतं तेवढे पाप नष्ट झाले आणि तो पण देवाला शरण गेला. मग तुकाराम महाराज आपापाच्या प्रपंचात
द्रौपदी मातेचं इतकं संकट आलं होतं मोठं. द्रौपदी मातेला सुद्धा या संकटात भगवान परमेश्वराने दारू पिऊन गेलं. आपल्यावरच संकट आलं, भगवान का आपल्याला घेऊन जाणार नाही? मग देवाला शरण जायचं असतं. देवाला शरण गेल्यानंतर आपले किती जरी पापी असतो, किती जरी दुष्ट असतो, किती जरी वाईट केलं, आता पुंडलिक काय इतके पापी आणि इतके दुष्ट होते, त्यांच्या आई वडिलांना
किती जरी पापी आणि किती जरी दुष्ट असता माझ्यासारखा असणार, त्याच्या आयुष्यात किती जरी चुकीत सुद्धा झाले असतील, सूरज तो शरण. त्यावेळेस सर्वांना नवल वाटलं. त्यावेळी तिच्या आईला तिला म्हणलं, आई मला लग्न करायचं नाही. त्यावेळी तिची आई तिला सांगितलं की असं नाही बाळा, प्रत्येकाच्या लग्नामध्ये भोज आलेला आहे, तुझ्याही लग्नामध्ये असंच होईल. त्यावेळी शबरी मातेला पटलं नाही काही सुद्धा. त्यावेळी शबरी मातेला इतका राग आला. शबरी मातेने दिवसभर विचार केला. तर एका क्षणामध्ये असा विचार केला की आपण हे घर सोडून जायचं. आपण जर इथून निघून गेलो तर 12 वर्षाचा जीव सुद्धा जाणार नाही. त्यावेळेस संध्याकाळची वेळ झाली. सर्व जिकडे तिकडे झोपले